25 चर्चा करायची झाली आहे ना, तर या स्पर्धेमध्ये आता या मॅचची करूया आपण. खास करून 2 बॅटर्स आहेत, भावेश आणि मनीष. जवळ आपण बघितलं तर मग तारवी ब्रदर्स आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय तर जयहनुमान स्पोर्ट्स बिडा पाडा टीमच्या माध्यमातून पारधी ब्रदर्स. रोहित पारधी पहिला चेंडू घेऊन आला अगदी भावेशसाठी आणि भावेशने पहिल्या चेंडूवर हलक्या हाताने मात्र सॉफ्ट हँडने एक धाव घेतली आहे. खासियत आहे भावेशची, एक टेक्निकली चांगला प्रॉपर क्रिकेटिंग शॉट खेळण्याची क्षमता ठेवणारा खेळाडू म्हणजेच भावेश. दुसऱ्या बाजूने आपण बघितला तर त्याला साथ मात्र मनीष आपण बघितला तर सध्या तरी या मॅचमध्ये फॉर्म त्याचा कसा असेल, कारण की मागची स्पर्धा आपण बघितली आहे ना, त्या अक्षरशः ज्याने गाजवली, मैदान गाजवलं होतं टायगर ट्रॉफीचं मैदान, मात्र नक्कीच एका हाताने गाजवणारा खेळाडू ठरला होता. फास्टेस्ट 50 जिद्याने गिरीश संघाच्या समोर नाबाद धावांची खेळी पाहायला मिळते. तुफानी ओ सरप्राईज डिलिव्हरी पाहतो या वेळेला, सरप्राईज केला गेला होता. अगदी बघितलं होतं तर आत्मविश्वासाने दाद मागितली होती, परंतु पंच मात्र आपण बघितलं जेव्हा कॉट बँडची जेव्हा जर तुमच्या मनामध्ये शंका असते ना, तर स्क्वेअर लेगच्या अंपायरला काही विचारू नका, त्यांना काही दिसतच नसतं. मेन अपील तर समोरच्या अंपायरला करायची असते आणि तेच मात्र आपल्याला बघायला मिळालं होतं की स्क्वेअर लेगच्या अंपायरकडे जास्त दाद मागितली होती आणि त्यांना तिथून तर काही दिसतच नाहीये. मनीषचा फटका म्हणजेच काय तर 440 वॉल्ट विजेचा मोठा वाला झटका, मिळतील 6 धावा, 6 थँक्यू विजय. ज्या प्रकारे आपण बघितलं ना, तर ही मनीषची खासियत आहे, ही मनीषची ताकद आहे आणि मनीषची ताकद अगदी आपण बघितली तर त्याने दाखवून दिलंय की काय कशा प्रकारे खेळ करू शकतोय. का त्याने नक्कीच मागच्या स्पर्धेमध्ये मालिकावीराचा किताब पुरस्कार केला होता, कारण की जी क्षमता आहे ना याची बॅटिंगची, अगदी कमी वयामध्ये त्याने स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट केलं, स्वतःमध्ये अगदी बघितलं आपण जे क्रिकेटचं नक्कीच जे धडे होते ना, तर क्रिकेट बघा खेळाडू कधी एका दिवसात तयार होत नसतं, ही तर सगळ्यात मोठी गोष्ट आहे. त्याच्यासाठी त्याला मेहनत घ्यावी लागते आणि ती मेहनत त्याने केलेली त्याचं फळ त्याला मिळते आणि चांगला फटका पाहायला मिळाला. पुन्हा एकदा पाहिला आपण, हा तर त्याचा डिक्शनरीतला आवडता शॉट आहे, स्लॉक स्विपचा फटका, चेंडू चालला हवेत, हाय हॅलो टाटा बाय बाय करत सल्लगचा दुसरा वार, चेंडू सीमारेखा पार, हा दुसरा या ओव्हर मध्ये आलेला षटकार. काय जबरदस्त ही फलंदाजी पाहायला मिळते. जो फॉर्म पाहिला आपण हलकासा नक्कीच आपण मिस झाला होता सेमीफायनलच्या मॅच मध्ये टायगर चषकामध्ये, कारण की पहिल्या बॉलवर नक्कीच थोडासा बॅड लक होता, परंतु आज ते बॅड लक नाही तर आज लक गुड लक आहे त्याच्यासोबत. आणि मनीषचा गुड लक असेल ना तर मग विरोधकांना नक्की जागते राहूचा संदेश असेल, कारण की निडर बिंदास्त आणि बेफिकर फलंदाजी नक्की त्याची ही आहे कहर. आणि कहर मात्र माजवायला सुरुवात केली आहे. आल्या आल्या मैदानाच्या आतमध्ये मनीष तारवी 2 षटकार. हो याच दरम्यान आपण पाहिला उचली घेणारा चेंडू बाउन्सरचा मारा केला होता गोलंदाजाने, मात्र इथे पण पाहिला की इथे देखील तयारीमध्ये होता, परंतु थोडंसं नशीब होतं, बॅटमध्ये चेंडू आला नाहीये. अगदी इथे 1 धाव मात्र मिळेल, एका धावेने संघाची टोटल मात्र वाढत असताना उचली गेली आहे. 14च्या घरामध्ये 14 रन्स स्कोरबोर्डवर आपण पाहतोय जयहनुमान स्पोर्ट्स भिडाचा पाडा टीम. अगदी आपण पाहिले तर भरपूर क्रिकेट खेळत आहे, भरपूर क्रिकेट खेळत असताना पारितोषिक त्यांच्या देखील नावावर आहे त्या असोसिएशनमध्ये, परंतु आज काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण की आज देखील पारितोषिकाच्या अनुषंगाने मात्र खेळ करावा लागेल. भावेश छोटा पॅकेट, परंतु यावेळेला फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षणाचा मात्र आपण पाहिलं नियंत्रण नव्हतं, व्यवस्थित रीड केलं, झेल पकडला जाईल, फलंदाज होईल पहिला बाद, पहिला धक्का भावेशला मात्र परतावा लागेल आणि पहिली सबलता धाबा खाल्यानंतर मात्र मिळते गोलंदाजाला आणि नक्कीच पहिला गडी बाद होत आहे. बाबा स्पोर्ट्स टीम बेवाडा या संघाचा. माझा पोपट पिसाटला, तुझी चिमणी उडाली
थँक्यू सर व्हेरी मच डीजे. अगदी आपण पाहिलं इकडे काय झालंय तर पहिला विकेट डाऊन झालाय. आता मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मित्र आपल्याला वन डाऊनचे खेळाडू मिस्टर संजय भोईर आपण पाहिला, म्हणजेच भावेश गेल्यानंतर संजय आले आणि संजय यांना देखील आपण टायगर चषकामध्ये दर्जेदार बॅटिंग करताना आपण पाहिलं गेला होता. यंग ब्रिगेड आपण पाहिला, यंगस्टर खेळाडू त्यांच्यामध्ये आपण पाहू शकतोय. म्हणजे यंग खेळाडू आपण पाहिले ना त्याच्यामध्ये खास करून भरपूर अगदी आपण पाहिलं तर मग लक्ष वेधणारे कामगिरी करणारे खेळाडू म्हणजे टीम आपण बघितली ना त्याच्यामध्ये यंग ब्रिगेडमध्ये बाबा स्पोर्ट्स टीमचं नाव नेहमीच पुढे येते. त्यानंतर अगदी आपण बघितलं तर मग सोनसरी स्पोर्ट्स टीमचं देखील नाव पुढे येताना आपल्याला जर बघायला मिळत आहे. हे भरपूर यंग क्रिकेटपटू ज्याच्यामध्ये आपण बघितलं तर मग जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा टीमला देखील आपण पाहतोय. आणि यंग टॅलेंट म्हणजेच काय फ्युचर अपकमिंग आणि फ्युचर ब्राईट आहे या क्रिकेटपटूंचं नक्कीच आत्ताच म्हणू शकतोय. हा चेंडू अगदी आपण पाहिला तर उचली घेणारा पाहायला मिळाला होता. अगदी आपण पाहिला तर चाललाय मागच्या दिशेने बॉलिंग ट्रॅकवर रोहन ज्याला आपण पाहतोय दुसऱ्या स्पॅलमध्ये आलेत. पहिल्या स्पॅलमध्ये धावा खर्च केल्या आणि नक्कीच आपण पाहिलं तर मग 14 धावा त्यांनी खर्च केल्या. एक विकेट मात्र मिळवण्यामध्ये यश मिळाला होता. तर तो दुसरा स्पॅल रोहन पारदी यांच्या हातामध्ये आहे. मनीष तारवी मैदानाच्या आतमध्ये उभा आहे, तो थांबणारा खेळाडू नाहीये. हो थोडा धीमा बाउन्सर टाकला जातो या वेळेला आपण पाहू शकतोय. थोडस आपण बघितलं तर मग आता मनीषला देखील जागते राहूचा संदेश पोहोचवला गेला की काय, हो डेफिनेटली असंच म्हणू शकतोय. कारण की थोडासा आपण पाहिला होता की जो एक पहिल्या ओव्हरमध्ये जो चेंडू हाताळला गेला होता ना तिथे थोडासा मनीष कमी पडला होता. कदाचित ती रणनीती आहे परंतु त्याच्यासाठी देखील प्लॅन बी रेडी आहे मनीषकडे. तो काय आहे दर्शवेल. या वेळेला पाहतोय डोळे बंद करून खेळलेला फटका परंतु कनेक्शन प्रॉपर चांगलं झालं. टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक, टी फॉर टेम्परामेंट दर्शवत असताना फटका मात्र चाललाय स्क्वेअर लेग सीमारेषा पार. एका टप्प्याने मात्र ओलंटाय जातोय 4 धाव्यांसाठी थँक्यू सो व्हेरी मच विजय. मनीष मनीष आणि मनीष जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभा असेल ना नेहमीच तुम्हाला बॉल मग बाउंड्रीच्या बाहेरूनच आणावं लागेल. त्याचं उदाहरण मात्र नक्कीच दिलं आहे त्याने. आत्ता तरी आपण पाहिलं त्याच्या बॅटमधून काय जबरदस्त फटकेबाजी देखील आपण पाहिलंय. 2 षटकार देखील पाहिले, चौकार देखील पाहिले. टीमची टोटल आता वाढलेली पाहायला मिळते आपल्याला. 19 घरामध्ये धावफलक पोहोचले गेले. सुंदर खेळी मात्र एका बाजूने साकारली गेली मनीष तारवींना. फुलटॉस होता या वेळेला व्यवस्थित मात्र टायमिंग झाला नाहीये. 2 धावा असतील तिकडे पंचांचा इशारा मात्र मिळतोय कारण की झोन आहे तिकडे. डिक्लेरेशन झोनच्या दिशेने चेंडू जात असताना पाहायला देखील मिळाला. अगदी आपण पाहिलं तर या स्पालमध्ये ना नक्कीच प्रयत्न मनीष तारवीचा मोठा असेल. फॉर्म काय जबरदस्त शोधला या सीझन मध्ये आणि नक्कीच विरोधकांचा फॉर्म बिघडवण्याचं कार्य त्याने केलंय. समोरच्या दिशेने मात्र या वेळेला खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॅकफुटला वेट केलं होतं चेंडूला या वेळेस कारण की थोडंसं जागा बनवण्याचा प्रयत्न केला होता. वेट करून खेळण्याचा प्रयत्न केला होता. अनेक चांगल्या संघांना डॉमिनेट केला गेला आहे बाबा स्पोर्ट्सच्या टीमच्या माध्यमातून. जेव्हा आपण सुरुवातीला हर्षल याचा खेळ पाहिला होता ना तेव्हा मनीष हा फेममध्ये देखील नव्हता परंतु अगदी आपण पाहिलं की एक थोडासा चिंतेचा विषय बनला की जेव्हा मनीष फेममध्ये आलेत परंतु हर्षल थोडेसे फेमच्या बाहेर गेलेत. कदाचित हर्षल देखील आपण बघितले ना तर फेममध्ये आले असते ना तर या संघाला मात्र रोखणं थोडंसं कठीण. याच दरम्यान फटका मोठा खेळ आहे संजय ना परंतु फिल्डरच्या माध्यमातून मिस्टेक, हलकीशी मिस्टेक झाली आहे आणि त्याचा फायदा मात्र आपण पाहिलाय. मिळेल का, इथे चुकी केली आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये कारण की मनीषांचा प्रयत्न होता धाव घेण्यासाठी परंतु पोहोचतील जोपर्यंत क्रीजमध्ये तत्पूर्वी थोडेसे संकटात परंतु तिसऱ्या अंपरची मात्र मदत घेतली गेली. आता मात्र घडलं काय, बिघडलं काय देखील पाहिलं जाईल कारण की संघ तर सेलिब्रेशन करतोय. कदाचित इथे धोका आलाय की काय अगदी आपण पाहिलं बाबा स्पोर्ट्सच्या टीमला.
बघा डिसिजन अगदी क्लोज आणि करून बघितला आणि पंचांनी सांगितलं इट्स नॉट आउट. हलकीशी बॅट मात्र इन होताना पाहायला मिळाली. तेच कारण आपण बघितलं की तिसऱ्या अंपायरची मदत घेतली आहे. टेक्नॉलॉजीचा वापर करून अगदी आपण बघितला की नॉट आउटचा इशारा मात्र येत असताना देखील आपल्याला पाहायला मिळाला. आणि या बॉलिंग ट्रॅकवर महेश पारदी यांना पाहतोय. एक सिनियर प्लेअर म्हणून आपण पाहिलेत. परंतु ज्याप्रमाणे आपण चर्चा करायची झाली आहे तर मग व्हाईट बॉलचा इशारा येतोय. सुरुवात वाईटने झाली महेश यांच्या गोलंदाजीची. फलकावर अगदी आपण बघितल्याच्या धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 24 धावा 24 रन्स. उलटास आहे इथे आपण पाहिलं तर झेल ओ सुटला जातोय. काय चाललंय काय आज मात्र आपण बघितलं की जे नशीब म्हणतायत ना जे सगळ्यांना मिळत नाहीये कदाचित कमी मिळत आहे आणि ते मात्र नशीब संजय हा मात्र खिशामध्ये घेऊन आलाय आणि त्याला मात्र साथ मिळते. शतरक्षकाने आतापर्यंत 2 झेल सोडले गेलेत परंतु दुसऱ्या बाजूने नशिबाची साथ अगदी आपण पाहिले तर मग मनीषला मिळते ना तर ते नशीब मात्र आपण पाहिलं तर तो बनवतोय. तकदीर बनवताना पाहायला मिळते आपल्या संघाची. महेश बॉलिंग ट्रॅकवर समोरच्या दिशेने फटका सरळ खेचला. स्टेट हिट फिल्डर आहेत. क्षेत्ररक्षण छान झालंय बघा. जेव्हा जेव्हा आपण बघितलं तर छान क्षेत्ररक्षण होते परंतु थ्रो थोडासा कमी येताना पाहायला मिळतोय. ही समस्या बनली गेली आहे कारण की जवळजवळ दुसऱ्या दिवसामध्ये देखील आपण पाहिलं बाबा स्पोर्ट्स टीमच्या माध्यमातून आणि खास करून मनीष जवळजवळ आपण बघू शकतो आज भन्नाट फॉर्म दर्शवला गेला. थोडासा अडचणीमध्ये आला होता परंतु तिकडे वाचला देखील. याच दरम्यान आपण बघितलं की हा थोडासा आपण पाहिला चेंडू जवळजवळ हा बघितला तर क्रिजच्या बाहेर हाताळला जातोय. संतोषजी वळवी जे आमचे पंच आहेत नक्कीच कुठे असतील तर आपण या. जेवणाची व्यवस्था झालेली आहे. ब्रेकमध्ये आहात तर नक्कीच जेवणाचा आस्वाद घ्या तुम्हाला विनंती करतोय. जेवणाची व्यवस्था झालेली आहे. फ्री हिटचा चेंडू असेल अगदी आपण पाहिले तर या वेळेला आणि ही फ्री हिट म्हणजेच काय फ्रीडम आहे. उघड्या डोळे पाहणी आणि इथे मात्र फ्रीडचा चेंडू होता आणि सुपर हिट करण्याचा प्रयत्न मात्र तो अपयशी राहिलाय. डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय. या गोलंदाजाची खासियत काय आहे तर एक सटीक लाईन आहे आणि एक सटीक लाईन नंतर गती थोडीशी आपण पाहिले कमी आहे म्हणजेच त्याला रीड करणं परखणं ओळखणं आणि शॉट खेळणं थोडंसं कठीण होत असताना ते पाहायला मिळत आहे. अगदी नक्कीच चांगलं कार्य करायचं आहे तर गोलंदाजाशी खेळावं लागेल. शॉट ऑफ दिले पुलचा फटका चालला अगदी आपण पाहिला तर लॉंग लेग फिल्डर होते तिकडे आणि त्याच्या मस्तक वरून दस्तक देत असताना चेंडू एका टप्प्याने निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावेंसाठी महेशच्या पाठवत येतोय चौकार. अगदी आपण बघितलं तर धाव फलक 32 32 धावा फलकावर आहेत. चेंडू फेकून झालेत या ओव्हर मध्ये 4 म्हणजेच काय तर आणखीन या ओव्हर मध्ये या स्मॉल मध्ये 2 चेंडू शिल्लक आहेत. सध्या तरी आपण बघितलं तर मग या 2 चेंडूसाठी चलो भाई मैदान के अंदर से गाड़ी तो जाएगी लेकिन आप कब जाओगे. चलो जल्दी. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न अपील या वेळेला मात्र पंचांनी सांगितलंय LBW ची शिकार मोठी शिकार केली आहे. मोठा फलंदाज मात्र आपण पाहिला मनीष तारवीला केलं इथे बाद. महत्वपूर्ण धक्का आपण पाहिला तर दुसरा बाबा स्पोर्ट्स बीबीपाडा संघाला मनीष तारवीला करावं लागेल. मात्र डग आउटचा प्रवास गॉन विकेटचं पतन.
थँक्यू डीजे. अगदी आपण पहिले आता बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत नवीन मिस्टर विष्णू, ब्रह्मा विष्णू महेश. नक्कीच आपण बघितलं तर त्या देवतांना आपण नेहमीच आठवण करतो. सध्या तरी आपण पाहिलं तर या विष्णूला आठवण केलं गेलंय. आल्या आल्या मात्र 2 धावा त्यांच्या बॅटमधून क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहिलं तर मिसफीड होताना पाहायला मिळत आहे. त्याचा प्रत्यय पाहिला पण तर धावा मात्र मिळतील. महत्वपूर्ण मौल्यवान धावा आहेत त्या मी आल्यात. अगदी दोन संघाची टोटल झालेली आहे 34. आणखीन अगदी आपण बघितलं तर मग काय तर 34 झालेले आहेत. आणि याच्यामध्ये भर किती पडेल कारण की जवळजवळ षटक पूर्ण होताना पाहायला मिळत आहे. हे कम्प्लीट 3 षटकाचा खेळ पूर्ण झालाय. 34 म्हणजेच काय इथे 10 जरी आल्या तर आपण पाहू शकतोय शेवटचा षटक असेल कोणाच्या हातामध्ये सोपवला जाईल. कॅप्टन स्वतः येत आहेत मिस्टर आकाश पारधी. आकाश समोर संजयशी सामना होताना पाहायला मिळते. समोरच्या दिशेने क्रॅकिंग शॉट स्टेट हिट. एका टप्प्याने मात्र संजयच्या पॅड मधून मात्र आगाज होत आहे. या ओव्हर मध्ये चौकाराने केली मोठी सुरुवात. चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. लई दिवसाच होत मनान आज दिवस उगवला. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. काय जबरदस्त फटका पाहायला मिळतोय आणि मनीष बाद झाल्यानंतर एका खेळाडूला जबाबदारी स्वीकारायची आणि ती जबाबदारी मात्र संजय नाही ते स्वीकारलेली आहे. चौकाराने केला आगाच्या ओव्हरचा. आगात चांगला अंजाम देखील चांगला देण्याचा प्रयत्न असेल. मोठा फटका हवेत फिल्डर अंडरनेट. या वेळेला रोहन होते तिथे एक चांगले खेळाडू आउटफील्ड मध्ये. मोठा फटका मात्र महागात पडताना पाहायला मिळते. चौकार आला होता परंतु मात्र चौकाराने मन भरलं नव्हतं. मन होतं षटकाराचा परंतु तो फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये कॅच सोपवला गेला आणि बाद झाले फलंदाज संजय. महत्वाची विकेट आपल्याला पाहायला मिळते. धाव फळकावर आपण पाहिलं तर ज्या धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत 38 धावसंख्येवर लागलेला महत्वपूर्ण हा धक्का तिसरा पाहायला मिळतो. या धक्क्यातून सावरलं जाईल का? सावरण्यासाठी आता मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत नवीन खेळाडू ज्या बॅटिंग करण्यासाठी आले. तर अवघ्या अगदी पाहिलं तर 5व्या क्रमांकावर मिस्टर रवींद्र भोईर. रवींद्र भोईर मैदानाच्या आत मध्ये आलेत परंतु नक्कीच त्यांना नुसतं आपण पाहिलं तर येऊन फायदा नाही. तर फायदा कसा आहे तर बॅट टेकून द्यावा लागेल. संघासाठी जितक्या पण मिळते ना तितक्या धावा जोडण्याचा प्रयत्न नक्कीच करण्याचा प्रयत्न करावा लागेल. मोठा प्रयत्न असू शकतोय बाबा स्पोर्ट्स टीम. नक्कीच म्हणू शकतोय आपण की जर इथे 40च्या पुढे नक्कीच गेला तर एक मार्जिन ऑफ फेरर फुलटॉस. अगदी आपण पाहिलं तर व्यवस्थित कन्व्हर्टिंग शॉट. त्या बाद आल्या आल्या मात्र भन्नाट मोठा फटका. नियंत्रण मात्र चुकलं गेलं परंतु स्लॉक केलं आणि चेंडूला मात्र षटकाराच्या दिशेने कन्व्हर्ट केलं. 6 धावा. साई तुझे भेटी येईन. कुरकुरे चिंग्स शेजवान चटणी फ्लेवर. कुरकुरेचे मसाले मीठ शेजवानचा तडका. चटपटीने सगळे पटे. पुन्हा एकदा आपण पाहिला तर फटका हवेत मात्र यावेळेला हो हो घडलंय. चुकी झाली आहे. चुकी कशी झाली? हातामध्ये आलेला होता तो कॅच तो सुटला. कॅच सुटला तर सुटला आणि मिळाला 4 धावा. म्हणजेच काय इथे जलेबे नमक नाही ते चुकीचं झालं. म्हणजे जलेबे इथे आपण बघितलं तर इथे चाट मसाला असं म्हणू शकतोय. तो मात्र नक्कीच आपण पाहिला भरपूर मात्र टोचणार आणि नक्कीच जळणार कारण की इथे आलेल्या 4 धावा तर मांडणं देखील नाहीयेत. चेंडू फेकून झाली या ओव्हरमध्ये 4. 2 चेंडू शिल्लक आहेत. धाव फलकाचा आकार वाढलाय 48. बघा 48 डेंजर एंडकडे धाव फलक जातोय. अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. चर्चा करायची झाली इथे तर आपण पाहू शकतो आता मात्र हा वाईड आहे. पंच सांगतायत तर 49 पूर्ण होत असताना पाहायला मिळतात फलकावर. म्हणजेच काय 50शी गाठण्याची एक संधी देखील प्राप्त झाली आणि 50शी जरी तुम्ही गाठताय ना तर तुमच्या संघाला तुम्ही थोडंसं सेफ ठेवताय. येस डेफिनेटली कारण की 50शी गाठा आणि एक ओव्हर चांगला फेका नक्कीच तुम्ही शेपमध्ये येऊ शकताय. आणि
इथे आपल्याला पाहायला मिळतंय. हा इथे आपण पाहू शकतोय तर फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू जात असताना पाहायला मिळतोय. लॉंग लेग क्षेत्र आपण बघितलं तर तिथे 2 धावा मिळतील आणि जिथे वाढ होताना पाहायला मिळते. म्हणजे 49 वरून 2 गेले तर 51च्या घरामध्ये धाव फलक पोहोचलं जात आहे. 51 म्हणजे 50 जर फलकावर पूर्ण झालेली आहे, 51 झालेले आहेत. म्हणजेच काय तर आत्ता चेंडू शिल्लक असेल तो म्हणजेच षटकार आले त्या ओव्हरमध्ये, चौकार देखील आले तर विकेट देखील आलेत आणि कॅच देखील आपण पाहिलं तर सुट्ट्यानं पाहिला. म्हणजे सगळ्या गोष्टी इथे आपण पाहिल्यात या ओव्हरमध्ये, या थेट ओव्हरमध्ये खास करून. समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला जात आहे. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू निघून जात असताना पाहायला मिळालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक लांब राहिले तिकडे होते. बघा काय झालं तर आउटफील्डमध्ये क्विकपणा जो असायला हवा मात्र तो दिसला नाहीये. 2 धावा मिळाल्या. या 2 धाव्यांनी संघाचं टोटल मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळते आपल्याला 53. म्हणजे 4 ओव्हरच्या खेळानंतर 53 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि 54 धावांचं हे लक्ष्य टार्गेट मात्र इथे सेट केलं गेलंय. 54 धावा हे कंप्लीट करायचे आहेत आणि त्या कशा प्रकारे केल्या जातील. बॅटिंग मात्र आता पाहिलं तर जबाबदारी स्वीकारावी लागेल. एका बाजूने अगदी आपण पाहिलं तर मग जर्मन स्पोर्ट्स भिड्याचा पाडा या संघाला त्यांच्याकडे आपण पाहू शकतो. बॅटिंग करण्याची क्षमता देखील आहे, परंतु थोडी परीक्षा देखील लागू शकते. प्रत्यक्षात कशा प्रकारचा खेळ या मॅचमध्ये आपल्याला रंगताना पाहायला मिळेल. बघा नक्कीच यानंतरचा मॅच आपण बघितला तर विनर्स असेल आणि तो खेळ मात्र अगदी संघाच्या समोर. परंतु त्यानंतरचा जो मॅच असेल ना की आई सुलतानी किरीज आणि आई अष्टभुजा लहू पाडा या टीमने रेडी राहायचं आहे. बघा कारण की जेव्हा आम्ही टॉस आता नाही परंतु नंतर, कारण की जवळजवळ प्रत्येक संघाला आम्ही आज सकाळपासून सूचना देत आलेलो आहोत की तुम्ही ऑलवेज रेडी राहा, जेणेकरून आपण पटापट क्विक सगळं कार्य करून घेणार आहोत. कारण की संध्याकाळच्या सत्रामध्ये ना आपल्याला उशीर करून चालायचं आणि कालच्या दिवसामध्ये भरपूर उशीर झाला होता. आज तसं करायचं नाही. त्याच्यासाठी सगळ्या संघांना अगदी वेळेचा नक्कीच योग्य रीतीने वापर करा आणि योग्य रीतीने लगेचच फील्ड सेटअप तसेच असतील. मग फिल्डिंग डिपार्टमेंट, बॅटिंग डिपार्टमेंट असेल आणि मग त्यानंतर बॉलिंग डिपार्टमेंट, सगळ्यांना मी विनंती करेन की वेळेच्या बाबतीमध्ये थोडंसं सहकार्य करा, कारण की जेणेकरून शेवटचा मॅच आहे तर बॅड लाईटमध्ये गेला नाही पाहिजे. प्रत्येक संघाला ही विनंती असेल. जातोय आता ब्रेकमध्ये, ब्रेक घेतोय आणि नक्कीच उर्वरित आपण बघितलं तर मग धावतं समालोचन असेल ते देखील आपल्यापर्यंत घेऊन येत आहे. खांद्यावर घेईन तुला पालखीत मिरवीन, तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत मिरवीन. साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन, साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन. तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत मिरवीन, तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत मिरवीन. साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन, साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन. पायी चालत नेलया श्रद्धा सबुरी वाल्यानं. थँक्यू डीजे, वेलकम बॅक सगळ्यांचं माझं स्वागत करत आहे. हा मॅचच्या दिशेने आपण वळतोय. आता बॅटिंग करून धावा चेस करायचे आहेत आणि कशा प्रकारे चेस करायचे आहेत तर योग्य रीतीने धाव फलकाला मेंटेन करायचं आहे. तुझे पता है ना हमारे पास गूगल जेमिनाई है. 54 धावा नक्कीच लक्ष आहे आणि लक्ष पूर्ण करायचं आहे 4 ओव्हरमध्ये. सरासरी आपण बघितली तर 13.5 ची सरासरी आहे आणि सरासरी मेंटेन करण्यासाठी तुम्हाला प्रत्येक ओव्हरमध्ये म्हणजेच योग्य रीतीने शॉट सिलेक्शन चांगलं करावं लागेल. चांगल्या प्रकारे धावा. सध्या तरी आपण बघितलं मनीष तारवी याला बॉलिंग ट्रॅकवर बॅटिंग चांगली केली आहे. खेळाडू आपण बघितलं विष्णू आणि जगीच आपण बघितलं रवींद्र जे ऑन साईडला पाहतोय आपण, विशला ऑफ साईडला
पहिला चेंडू मनगटाच्या साहाय्याने खेळला जातोय. चेतन आहे तिकडे, मिसफील्ड झाले तिकडे. विष्णू मात्र बॅकअप करण्यासाठी आलेत आणि विष्णू यांच्या माध्यमातून बॅकअप झाले. तत्पूर्वी धावा मात्र मिळवल्या. पहिल्या चेंडूवर 2. आकाश आणि रोहित ही जोडी आपण पाहिली आहे. सुरुवात झाली आहे. रोहितच्या बॅटमधून आपण पाहिल्या आलेल्या धावा 2 पाहायला मिळत आहेत. रोहित पारधी आणि आकाश पारधी ब्रदर्स आपण पाहिले जेव्हा चालतायत ना आपल्या संघाला नेहमीच टॉपला घेऊन जात आहेत. अपस्टमच्या बाहेर कटचा फटका पाहिला आपण. चेंडू चाललाय अगदी थर्ड मॅच क्षेत्रामध्ये. धावा मिळतील तिकडे 2 टीमच्या टोटलमध्ये वाढ झाली. एकूण 4 धावा फलकावर पूर्ण होत असताना पाहायला मिळत आहेत. बुनबुनचे सागर भरताय जसा उल्लेख केला जातोय ना, परंतु अगदी आपण बघितलं तर बुनबुनने सागर भरायचा आहे. परंतु नक्कीच सुरुवातीला त्याच्यासाठी तुम्हाला प्रत्येक बॉलवर मात्र आपण पहिला नीटका क्रिकेट खेळावं लागेल. म्हणजेच काय स्वतःला सुरक्षित ठेवून विकेट हातामध्ये राखून आणि धावा कंप्लीट करणं. 13ची औसत आपण बघितली आहे तर सहजासहज प्रत्येक ओव्हरमध्ये मिळणं तितकं योग्य होणार नाही. त्याच्यासाठी नक्कीच एक चांगला खेळ दर्शवावा लागेल. पुढचा चेंडू पाहतोय आपण. बघा नक्कीच आपण पाहिलं तर थोडासा रिदम चुकताना पाहायला मिळत आहे. तो मैदानाच्या आतमध्ये गाड्या देखील येतात आणि त्यामुळे डिस्टर्ब देखील होतात खेळाडू. मनीष पुढचा चेंडू पाहतोय आपण रोहितसाठी. वेगवान चेंडू सरळ बॅटच्या साहाय्याने संतोष तारवे होते तिकडे. मिसफील्ड झाली त्यांच्या माध्यमातून. बॅकअप साठी रवींद्र आहेत आणि धावा मात्र जोडल्या जातील. या टीम मध्ये ना एकमेव सिनियर खेळाडू आहेत ते म्हणजे संतोष, ज्यांना आपण पाहतोय जे या टीमला म्हणजे या यंग ब्रिगेडला ना पुढे घेऊन जाण्याचं कार्य हे सातत्याने करताना आपण पाहिलं गेलंय. आणि या सध्या तरी आपण पाहिलं तर मग संतोष आणि लीडर म्हणून नक्कीच सपोर्ट केले या टीमला. पंच केला जातोय. चुकी झाली फिल्डर कडून. गती आहे चेंडू मध्ये. रत्तारण मात्र पकडली गेली. हलकीशी मिसफील्ड पाहायला मिळाली. नतीजा पाहतोय आपण. चेंडू थांबणार नाही तिकडे आणि चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू डीजे. या गाण्याचं कसं माहिती आहे का, वाचतं काय माहिती आहे, पण आपल्याला फक्त नाचायचं आहे म्हणजे नाचायचं आहे. वाचलं की नाचा बस. परंतु ट्रेडिंगला आहे गाणं. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये जातोय. ऑन साईडला मात्र आपण पाहिला फटका हवेत. पुन्हा एकदा गॅप मध्ये 2 खेळाडूंच्या मध्ये चेंडू पडत असताना जाताना पाहायला मिळतोय. वारंवार दुसरा चौकार येताना पाहायला मिळतोय. मनीष तारवीवर केलेलं आक्रमण पाहायला मिळतंय. अगदी धावा ज्या हव्या आहेत ना सरासरी त्या दिशेने वाटचाल होताना पाहायला मिळतंय. रोहितच्या बॅट मधून ही धावांची आतिषबाजी, चौकारांची आतिषबाजी झाली. धाव फलक पोहोचला गेलाय 14च्या घरामध्ये. बघा फटका नक्कीच खेळला गेला होता, कारण की काऊ कॉर्नर आणि लॉंगॉन हे 2 खेळाडूंच्या मध्ये हा चेंडू पडला होता. आता फटका फसतोय. अक्षय तिकडे फॅम मध्ये. झेल सुटला जातोय. बघा घडलंय काय, कारण की या वेळेला कॅचेस विन द मॅचेस थोडस कठीण जाते, कारण की सूर्यदेवाचा नक्कीच तिकडे प्रकाश येतोय आणि त्या दिशेने चेंडूला निरीक्षण करणं भरपूर कठीण जाते. परंतु प्रयत्न केले होते. कदाचित बॅकअपला नितीन मला वाटते होते त्याने थोडंसं जरी आपण पाहिलं तर सपोर्ट केला असतं तर कदाचित हा कॅच कंप्लीट झाला असता, परंतु तसं झाला नाहीये. सध्या तरी आपण बघितलं की मागे पडला, कॅच सुटला, मॅच मात्र सुटेल का प्रश्न हा देखील आहे. परंतु काय पाहायला मिळतं या टीचेकडे. वेलकम बॅक सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय आई गावदेवी ट्रॉफी युनिटी स्पोर्ट चिंचोटी पुरस्कृत टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. जवळजवळ कालचा दिवस आपण पाहिला तर कालच्या दिवसामध्ये या स्पर्धेला नक्कीच उद्घाटन सोहळ्याप्रसंगी आपल्याला भरपूर असे पाहुणे लाभले गेले होते. सकाळच्या सत्रामध्ये कालच्या दिवसामध्ये त्या पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये स्पर्धेचा उद्घाटन सोहळा देखील पूर्ण होताना पाहायला मिळाला. माजी सरपंच चिंचोटी गावचे कुंदनजी बगली साहेब होते. त्यानंतर आपण बघितलं की त्यांच्या सोबत येणे विनोदजी गवळी साहेब होते, लक्ष्मणजी गवळी साहेब होते. त्यानंतर आपण पाहिलं लाखाजी गोवारी साहेब होते, गफूरजी दांडेकर साहेब देखील होते आणि हेमंतजी सुतार साहेब होते. आणि हे प्रमुख पाहुणे कालच्या दिवसामध्ये या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी आपल्याला लाभले गेले. फ्लिकचा फटका, फ्लिक ऑफ द रिसोर्स, चेतन कडून मिस्टेक, बिग मिस्टेक, सले मिस्टेक्स मागात पडेल आणि नक्कीच आपण पाहिलं तर चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर.
थँक्यू सो व्हेरी मच डीजे. आता मैदानाच्या आतमध्ये नक्की चाललंय काय बघा. या प्रकारचा एफर्ट्स तुम्हाला या मॅच मध्ये अडचणीमध्ये घेऊन जाईल आणि हे मान्य नाहीये, नाराज होत आहेत. अगदी आपण बघितलं की त्या क्षेत्ररक्षकाचा ट्रान्सफर झाला कोल्हापूरहून डायरेक्ट सोलापूरला, परंतु आपण बघितलं की नक्कीच महापूर मात्र कोणाच्या बाजूने येईल तिथे पाहूया. सध्या तरी ही लेंथ आपण पाहिली भविष्यांची छान आहे, चांगली आहे. डॉट येत आहे, डॉट अगदी आपण पाहिलं टीमची टोटल पोहोचले गेली आहे 22च्या घरामध्ये. लक्ष 54चा गाठायचं आहे तर नक्कीच चांगल्या प्रकारे धाव फलकाला मेंटेन केलाय. समोर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न तिथे बघा थोडस चेंडू मात्र नाचवतोय क्षेत्ररक्षकांना. हे चित्र आपल्याला पाहायला मिळते, एकने भर पडताना पाहायला मिळते. 17च्या घरा म्हणजेच काय 37 धावा इथून आणखीन हव्या असतील जिंकण्यासाठी. ही मॅच आपण पाहिली आहे तर एका बाजूने नक्कीच एक चांगला सेफ ओव्हर आपण बघितला तर वळवला जाऊ शकतोय, परंतु काय नक्कीच धावा आपण बघितल्या स्कोर तर किती आहेत 23 आणि त्यामध्ये सिक्सर मात्र आता भर पडते. हा बघा नक्कीच आपण बघितलं की जिथे 17वर एक सिक्सर आला त्यानंतर आपण पाहू शकतोय की एक त्यानंतर सिक्सर आलाय, म्हणजे 2 सिक्सर आतापर्यंत या ओव्हर मध्ये आलेत. पुढे एकदा पाहिला आपण मोठा फटका, हवाई हल्ला आणि चेंडू गाठतोय सहजच बाउंड्रीच्या बाहेरचा पल्ला, चेंडू निघून गेलाय. धाव फलकाचा आकार वाढला गेला. या ओव्हर मध्ये 3 षटकार आलेत. धाव फलक कितीवर पोहोचले आमचे स्कोर मला सांगतायत आता 35च्या घरामध्ये पोहोचलं गेलंय. 35 रन्स आपण पाहिले फलकावर, म्हणजेच काय तर चित्र पूर्णपणे पलटून टाकलंय. 19 म्हणजे हवे असतील 2 मोठे ओव्हर्स. पुढे एकदा आपण पाहिला समोरच्या दिशेने मनीष आहे, नक्कीच आपण पाहिला तिकडे अक्षय मात्र बॅकअप करताना पाहायला मिळतील. धावा पुन्हा एकदा मिळतात तिथे आपण पाहिल्या तर चांगल्या धावा मिळाल्यात. बघा मॅच अगदी आपण पाहू शकतो ना, ज्या 54 धावांचा टार्गेट चेस करायचं होतं, म्हणजे पहिल्या 2 ओव्हरमध्ये भरपूर धावा येताना पाहायला मिळाल्या. खास करून या ओव्हरमध्ये भविष्यांच्या आपण पाहिला किती धावा आल्या तर तिथे आपण पाहिला 21 धावांचाही षटक पाहायला मिळाला. आणि रोहित यांचा खेळ 9 मध्ये 30 धावा अगदी आपण पाहिलं. पार्टनरशिप योग्य रीतीने झालेली आहे. काय झालं नक्कीच मी नक्कीच सांगेन, कारण की कॅचेस बघा ते कॅचेस आले होते ना, ते पकडायला हवे होते, ते कॅचेस सुटले गेले आणि त्यामुळे चांगल्या खेळून तुम्ही जीवनदान दिलं, म्हणजेच काय तर तुमच्या संघाला तुम्ही स्वतःहून अडचणीमध्ये आणलं. हे चित्र पाहायला मिळते. धाव फलक पोहोचलं गेलंय अगदी 37च्या घरामध्ये. 37 17 येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 17 हे समीकरण असं डोळ्याच्या समोर. 17 आहे, परंतु त्या 17च्या नंतर नेहमीच म्हणतो की खतरा आहे. परंतु आता पाहूया रोहित माळी येतील 3ऱ्या स्पालमध्ये महत्वपूर्ण षटक. आफ्टमच्या बाहेर चेंडूला पंच केला जातोय. अगदी आपण पाहिला तर धावा मिळतील इथे 2. आकाश आणि रोहित मध्ये झालेली पार्टनरशिप आपण पाहिलंय आतापर्यंत. पार्टनरशिप छान कन्वर्ट केली या 2 बॅटर्सने. 39च्या घरामध्ये धाव फलक पोचला जाते. 15 धावा येणारे 11 चेंडू आणि 15 धावा. पार्टनरशिप आपण बघितली तर मग जवळ 13 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर एक जबरदस्त 39 धाव्यांची पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी होताना पाहायला मिळाली आपल्याला. फटका पुन्हा एकदा हवेत. या वेळेला पाहतोय आपण फिल्डर आले होते, परंतु फिल्डरचे प्रयत्न अपयशी राहिले गेले. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. षटकार.
धावफलक पोहोचताना पाहायला मिळतोय या षटकारानं 45च्या घरामध्ये, म्हणजे सामना नक्कीच सोपा करताना पाहायला मिळत आहेत. आता 9 धाव्यांची गरज असेल जर्मन स्पोर्ट्सचा भिड्याचा पडा या संघाला. बाबा स्पोर्ट्स या संघाचा पण बघितला तर कुठेतरी आज थोडंसं पण व्हायला की जे बॅलन्स दिसलं नाहीये. बघा ना, नक्कीच जे बॅलन्स आपण पाहिलं होतं टायगर चषकामध्ये, ते बॅलन्स मात्र आज दिसला नाहीये. माडेशने मात्र एका बाजूने रोल पूर्ण केला, परंतु त्याला दुसऱ्या बाजूने आपण बघितलं की तो सपोर्ट असतो ना, तो मिळाला नाहीये. एक्स्ट्रा रन्स मिळेल वाईटने. 47 धावा झालेल्या आहेत फलकावर. 54 धावांचा पाठलाग करत असताना 7 धावा अजून इथून हव्या आहेत. विकेट कधी मिळेल, विकेट कधी मिळेल, प्रश्न हा आहे. पुन्हा एकदा आपण पाहिले तर टॉप एज चेंडू झाला डिक्लेरेशन झोनच्या दिशेने. धावा तिकडे देखील मिळतील 2. 54चा प्रवास करत असताना धावफलक पोहोचला गेला 49च्या घरामध्ये. 5 धाव्यांची आता गरज असेल. षटकामध्ये फेकून झालेले चेंडू 4, म्हणजे 8 चेंडू आणि 5 धावा हे समीकरण डोळ्याच्या समोर. सामना जिंकण्यासाठी सामना अगदी सहज सोपा. समोरच्या दिशेने फटका खेचला जातोय. अगदी आपण पाहिलं भावेश तिकडे आहेत, क्षेत्ररक्षण छान झालंय त्यांचं, परंतु आपण पाहिलं की जास्त काही मिळणार नाहीये. 1 चेंडू शिल्लक असेल. 1च धाव घेतली गेली. 50 धाव पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. 4 धाव्यांची गरज. 7 चेंडू 4 धावा. बॅकफुटला पुन्हा एकदा खेळला जातोय. चेंडू जातोय अगदी आपण पाहिला गली क्षेत्रामध्ये. तिकडे धाव मिळतील 2, म्हणजेच काय तर आत्ता धाव फलक पोचलं 52च्या घरामध्ये. 2 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी येणाऱ्या 6 चेंडूमध्ये. थँक्यू. 33 धावसंख्या रोहिताला खेळताना पण बघितलं. नितीन माळी याला पण पाहिलं. आता बॉलिंग ट्रॅकवर 6 मध्ये 2 ह्या डिफेंड करण्याचा आता प्रयत्न असेल केला जाऊ शकतोय का? कारनामा असोसिएशन मध्ये झालेला आहे. 6 मध्ये 2 धावा ह्या डिफेंड झालेल्या आहेत. नितीन माळी बॉलिंग ट्रॅकवर, परंतु रोहित तो खेळाडू आहे तो सहजासहज मात्र आपण बघितलं तर ओहो कॅच मात्र ड्रॉप झाली आहे. कॅच पकडायला हवी होती. बघा कॅचेस आज भरपूर सुट्ट्याला पाहायला मिळत आहेत. त्याचं प्रमुख कारण बनलं गेलंय, कारण की हा मॅच आहे ना लगभग म्हणजेच काय हातातून निसटला गेला. आता 5 चेंडू शिल्लक आणि 1 धावेची गरज आहे. काय झालंय, कुठे झालंय तर पहिल्या ओव्हरमध्ये कॅच सुटला गेला, दुसऱ्या ओव्हरमध्ये कॅच सुटला गेले, रन मात्र मग बरसले गेले. नॉट आउट आतापर्यंत आपण पाहिली ही इनिंग राहिली आहे 2 खेळाडूंची आणि ती नॉट आउटच राहील. विजयाचा चौकार मात्र ठोकला गेलाय. सामना जिंकला गेलाय जर्मन स्पोर्ट्स भिडाचा वाडा संघाच्या माध्यमातून. जबरदस्त खेळ पाहायला मिळाला आणि ज्या प्रकारे आपण पाहू शकतोय हा सामना जिंकला गेलाय. अभिनंदन नक्कीच त्यांचं देखील करणार आम्ही. आणि या स्पर्धेमध्ये बाबा स्पोर्ट्स टीमने मात्र नक्कीच सहभाग घेतला. या स्पर्धेमध्ये आपण बघितलं तर चांगला क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. नक्कीच धावा केल्या होत्या बाबा स्पोर्ट्स टीमने, परंतु त्यांचं रक्षण करता आलं नाही हेच म्हणू शकतोय. आणि एक सक्सेसफुल चेस आपल्याला पाहायला मिळालंय या स्पर्धेमध्ये, जे आपल्याला नक्कीच हे पाहिलं जे जर्मन स्पोर्ट्स भिडाचा पाडा या संघाने मात्र करून दाखवला गेलाय. आता मात्र आपण जाणार आहोत नेक्स्ट मॅच कडे. नक्कीच कॅप्टन धोनी यायचे आहेत. एका बाजूने आपण पाहिलं तर मग साईकृपा बोलिन्स आणि अगदी आपण पाहिलं तर जर्मन स्पोर्ट्स भिडाचा पाडा टीम कॅप्टन यायचं आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जाईल रोहित या खेळाडूला. जबरदस्त खेळ त्यांची पाहायला मिळाली आणि सामनाचा पुरस्कार तसेच टॉस देखील आपण क्विक करणार आहोत. तर संगणक लगेचच या.